लाडली बहनों के लिए एक बड़ी खबर सामने आ रही है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति ने लाडली बहनों को 2100 रुपए हर महीने देने का वादा किया था, लेकिन सरकार बनने के बाद वादे को पूरा करने में आनाकानी हो रही है। अब महायुति सरकार के मंत्रियों ने ही कह दिया है कि 1500 रुपए को 2100 रुपए करना मुश्किल है। इससे लाडली बहनों को निराशा हुई है। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने कहा है कि राज्य की आर्थिक स्थिति को ठीक करना एक बड़ा मुद्दा है। उन्होंने यह भी कहा कि 1500 को 2100 करना संभव नहीं है। वहीं दूसरी ओर एनसीपी के हसन मुशर्रफ ने शिरसाट के बयान पर असहमति जताई है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति ने लाडली बहनों को 2100 रुपए पर हर महीने देने के वादे किए थे, लेकिन सरकार बनने के बाद वादे को पूरा करने में आनाकानी हो रही है। अब महायुति सरकार के मंत्रियों ने ही कह दिया है कि 1500 रुपए को 2100 रुपए करना मुश्किल है। इससे लाडली बहनों को निराशा हुई है। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने कहा कि राज्य की आर्थिक स्थिति को ठीक करना एक बेहद बड़ा मुद्दा है। उन्होंने यह भी कहा कि 1500 को 2100 करना संभव नहीं। वहीं दूसरी ओर एनसीपी के हसन मुशर्रफ ने शिरसाट के बयान पर असहमति जताई है। उन्होंने कहा कि शिरसाट को वित्त विभाग के अधिकारियों से बात करनी चाहिए थी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने कहा है कि 1500 रुपए के 21 रुपए करना मुश्किल है। उन्होंने कहा कि कई लोग लाडली बहना योजना को गलत तरीके से पेश कर रहे हैं। वे कह रहे हैं कि यह योजना बंद हो जाएगी या पैसे कम मिलेंगे। ऐसा कुछ नहीं है। हम योजना के लिए पैसे देंगे, यह हमारा वादा है और हम इसे पूरा करेंगे। बघा, राज्याचं बजेट एकंदरीत 2.5 लाख कोटीचं आहे। त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याला नियमानुसार किंवा कायद्यानुसार 11.8% बजेट हे मिळालं पाहिजे। त्यासाठी जवळपास माझ्या खात्याला या वर्षी 29.500 म्हणजे 2950 कोटी रुपये हे मिळाले पाहिजेत। मुळात मला मिळाले किती 22,658 कोटी रुपये। बरं, 22,658 कोटी त्याच्या पहिलेचं जे बजेट होतं 15,893 कोटी रुपये। त्याच्यामध्ये आता या योजनेमध्ये काय काय टाकलं त्यांनी आता, तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 3,960 कोटी रुपये, घरकुल योजनेसाठी 1,485 कोटी रुपये, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1,320 कोटी रुपये। असे जे पैसे टाकलेले जवळपास 6,765 कोटी रुपये, म्हणजे 22,500 कोटीमध्ये हे 6,000 कोटी रुपये म्हणजे 7,000 कोटी जवळपास मायनस झालेले। आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती 15,893 कोटी एवढीच होते तशी। म्हणून मला माझं जे काय म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे, जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे। लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाहीये। ती योजनाच आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे। त्याला पैसा दिलाच पाहिजे, वर्ग केला पाहिजे, परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामा नये। जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील। आताच माझं दायित्व जवळपास 3,000 कोटी रुपयाचं आहे। 3,000 कोटी रुपये मला देणे आहेत। त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल। म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभर पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा। जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासित करा, म्हणून मी त्यांना विनंती केली। तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे। मी अजितदादालाही बोललेलो आहे। आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये आता हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास केलंय, आता तुम्हाला काही करता येणार नाही असं नाहीये। तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं। अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादाने घरी नेलेले नाही। दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होती हे साहजिक आहे। यामध्ये अशा उपमा वापरणे हे बरोबर